नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा खात्यात कधी मिळणार याबद्दलची माहिती भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सध्या विचारली जात आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या। आपल्या बँकेमध्ये कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। मित्रांनो, पीक विम्याचे पैसे वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR घेण्यात आलेला होता। या GR ला जवळपास 5 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या GR मध्ये नमूद करण्यात आलेली जी माहिती होती 2022 2023 आणि 2024 यामध्ये रब्बी हंगाम, खरीप हंगाम, 2022 साठी, 2023 साठी रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम आणि 2024 साठी खरीप हंगाम हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यासाठी 2555 कोटी रुपये कंपन्याकडे पाठवण्यात आलेले आहेत। आता या ठिकाणी असं झालं, कंपन्याकडे पैसे पाठवायला आणि मार्च एंडच्या बँकांना सुट्टी लागायला जवळपास एकच गाठ पडली। बँकेला मार्च एंडमुळे 4 ते 3 दिवस सुट्ट्या लागले। यामुळे काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप झाले आणि काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत। आता जे हळूहळू आहेत सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। यामध्ये जे लाभार्थी क्लेम केलेले असतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होणार आहे। सरसकट जर तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा असेल तर सुद्धा तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता 2024 मध्ये 4 ट्रिगर नुसार पीक विमा दिला जाणार आहे। यामध्ये कोणकोणते ट्रिगर आहेत हे समजून घ्या। आता बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत ते ट्रिगर म्हणजे पहिला ट्रिगर आहे यामधला स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरा ट्रिगर आहे यामधला हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, तिसरा जो ट्रिगर आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई। आता या 4 ट्रिगरानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांना जो आहे पीक विमा किंवा भरपाई जी आहे ते दिली जाणार आहे। आता ज्यामध्ये तुम्ही बसला आहात, जशा पद्धतीने तुम्ही क्लेम केला आहात त्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा जो आहे त्या ठिकाणी दिला जाणार आहे। परंतु सरसकट जर तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा असेल तर सुद्धा तुम्हाला जो पीक विमा ठरलेला आहे, ज्या पद्धतीने तुमच्या नावावरती पीक विमा येणार आहे तो पीक विमा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। आता कधीपर्यंत हा पीक विमा आपल्या बँकेमध्ये जमा होऊ शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये म्हणजे येणाऱ्या 10 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे कन्फर्म येणार आहेत। कारण या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे पीक विमा कंपनीकडे पाठवण्यात आलेले आहेत। पीक विमा कंपनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिवायडेड करतील पाठवण्यासाठी। ज्या पद्धतीने जी काही रक्कम असेल तुमच्या नावाच्या समोर त्या पद्धतीने विमा कंपनी थेट बँकेकडे पाठवेल आणि बँकेच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये ते पैसे येतील। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न विचारला जात होता की कधी आमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत याबद्दलची माहिती सांगा। विचारणा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती आणि भरपूर अशा तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा पाहिलेले असतील। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।